आवाज जाम झाला. हॅलो हॅलो जरा बकवास घ्या. जरा पोहाणं आपण भजन शिकूया आता. बकवासाने डगतच नाही ना आपल्याकडे. काय हा बुवा, मी पण एवढं लांबून येतो, काय घोटियानी घाल नाही काय माहिती बुवा. मगाशी तर आता हे सुराणू म्हटलंच ना. मी असं काय मोठं कलावंत स्वतः समजत नाही. माझ्यापेक्षा आमचं विनोद असं नाही सवाल, तुमचे चंदू जाधव असं नाही, आमचं सुशील गोठणकर असू नाही. म्हणजे असे कित्येक नामांकित रत्न असत बुवा की ज्यांच्याकडून काही घेण्यासारखे असतात. आपल्या भजनातून मी आज तुम्ही माझ्या गर्वाने बोलतोय, मी आपल्या भजनातून काहीतरी नवोदित कलावंतांनी घेतलं पाहिजे. आणि हे स्वप्नील गोसावी वगैरे मी तुमच्या अगोदर त्यांना ओळखतोय. ते आता इथे तुमचे गुरुबंधू म्हणून सांगणार नाहीत, पण मागाहून नक्की मनाकडे सांगतील की आम्ही लोकेपोहनच्या गुंडूपोहनच्या भजन ऐकायला जातो, काहीतरी त्यांच्याकडून घेतो. असे कित्येक कलावंत आहेत की जशाची तशी कॉपी करणार आहेत. पण तुम्ही आता जे हे सुराणू म्हटलात ना, काय ते कलावंत तुमच्याकडून घेणार सांगा ना. पण हे आम्ही बोलतो म्हणून आम्ही वाईट असतो. आणि धमके कोणाला देतात? माका अर्ध्या तासात गजर आटप नाही तर तुला जाऊ देऊच नाही, देत नाही. गाडी चुकली तरी झाला. बघूया मी काय एकदमच असं भिकारी मोळ आहे. विमानात जाय माहिती नाही तुमका अजून. आता हे इले म्हणून म्हणतोय आपलं विमानात बसवणार हे पण आमच्या बाजूला असं. या ठिकाणी आमचे परममित्र सन्माननीय तुषार नलावडे यांच्याकडून 300 रुपयाचं बक्षीस आहे आणि पेडलेकर बुवा यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. आवाज पवार बुवा, मी तुम्हाला गर्वाने कधी बोलत नाही. मगाशी तुम्ही शब्द वापरला तो गजराच्या पूर्वी मागे घ्या. मी प्रामाणिक सांगतो तुम्हाला. तुम्ही मला अहंकारी बुवा म्हटलं, अहंपणा. पण मी सांगतो मी तुम्हाला कधी अहंकारी वगैरे म्हटलं नाही. तुमच्यासारखी व्यक्ती नाही हे मी सुरुवातीला सांगितलं. 80 व्यक्तिमत्व तुमचं आहे. पण तुम्ही इकडे 2-4 बुवानी सध्या एक विडा उचललाय की सुरुवातीला लोकी बुवा चिडखोर आहे, रागीट आहे हे लोकांना दाखवलं. लोक काय ऐकायला तयार नाही. 25 वर्ष स्वीकारलंय, अजून 2-3 वर्ष स्वीकारलं भरपूर झालं. आता नवीन लोक आणले ह्या 2-3 बुवानी रो त्याच्यात हा तुमचं पवार हो. आणि ते आमच्या सिंधुदुर्गातले लोक होते काय की लोकी बुवाला अहंकार झालाय. अहंकार असला तर हे मायबाप भजनीश होते 25 वर्ष या क्षेत्रात बुवा टिकवतील काय. ही व्यक्ती बघा माझी आणि यांची वारी पुढे कणकवलीला करंजे कुठेतरी गाव तिथे झाली वारी. मी यांना होय ना, मी यांना माझ्या लेवलने बोललेलो, पण बुवाने एवढं हसून क्रिएट केलं ना. एकदा बुवांसाठी जोरदार टाट्या वाजवा. ही गोष्ट एक लक्षात ठेवा. असे तुम्ही आज बुवा, तुम्हाला मला वाईट बोलण्याचा अधिकारच नाही. पण तुम्ही काहीतरी असा दाखवू नको की लोकांना मी वरचढ होतोय असा. तेवढा नाही होऊ देऊ. तुमचं भजन बिजन बुवा फक्त तुमचा आवाज एवढा सुंदर आहे ना बुवा, माझ्यापेक्षा तुमच्या आवाजाला गोडवा आहे. फक्त तुमची लटक नाही. तुम्ही काय करता माहिती आहे, मला कसं हाकवता तसं आवाज होता तुमचा. तोच आवाज आमच्या चंदू बुवाचा कसं होतो, गोठणकरांचं कसं होतो. गाण्याला ते वळण देतात बुवा, तसं तू वळण नाही देत आहेस. तू बोमाटते नुसतो ढोराच्या राखण्यासारखं. असं नको. हे सांगितलं म्हणजे तू सांगणार आता हे बरोबर झालं. लटक पाहिजे ना बुवा. ऐक जरा आवाज बसलो. रोजचे कार्यक्रम आहेत. आता उद्यापासून 10-12 दिवस घराकडे असेल. सगमनी धनी धसानी धम गमरी सनी सनी सा.
मी प्रामाणिक सांगतोय आणि मी जर गर्वाने बोलत असेल तर तो भगवंत माझी वाचा ओढू दे. माझा आवाज तेवढा क्लिअर लागत नाहीये, अर्थात साऊंडचा पण त्याचा दोष आहे. या ठिकाणी आमचे परममित्र नितीन पवार त्यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. मंगलाष्टक म्हणा श्रीकांत पेडणेकर कणकवली यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आहे. आवाज बसलाय तरी पण म्हणेन बुवा गाणी म्हणते वेळी ना लोकांना स्टेटस लागला पाहिजे. स्टेटस त्या गाण्यांचा तो एक ब्रँड असतो बुवांचा, लक्षात ठेवा. ब्रँड तुळशीची लग्न असतात ना, तुळशीची लग्न तेव्हा 70% तरुण लोक बुवाची मंगलाष्टका स्टेटसला लावतात. हे गर्वाचा विषय नाहीये. मग एक मला अभिमान आहे माझ्या सिंधुदुर्गातला संजय पवार बुवा आहे, काय स्टेटसला लागणार? अरे घोमाटताना पण त्याला लटक ठेवा ना बुवा. आम्ही पण ओरडतो, आमचा पण बंधू बुवा विनोद म्हणता योग्य काढता, पण ते मस्करी म्हणून सांगतो, म्हणजे मी पिझ्झा गोळी म्हणून. माझा अधिकार नाही, देवा शब्द सांगते तुझ्यासारखं माणूस मी आता ठरवले. तुम्हाला गणपतीच्या वेळात 11 दिवस देऊन गणपतीप्रमाणे तुम्ही पूजा करायची आणि 11व्या दिवशी स्वच्छ गंगेत न बुडवता तुला डोक्यात न बुडवायची. देवा शब्द सांगते एवढं चांगलं माणूस असं माका हसतोस, माका दोष देतो. हा खाणार घेतलाय तो काना तुझी करून लागलं. जोडी एक घेणार नाही बुवा नाही. मी तुझा नाव कुठेही असला कुठल्याही मंडळात सांगायचं की नको म्हटलं लोकी बुवा, असं होत नाही बुवा. मी नको म्हणणार कोण असं, पण मी एक स्टँडर्ड ठेवलंय. मी आता उद्या जाहीर पण करेन 1 जानेवारी पासून माझा पुढचा निर्णय. पण तो जर मी निर्णय घेतलाय ना तर बहुतेकांच्या आज धाबे जाणार घराकडे झोपाचंही नाही, मोठेपणा सांगत नाही, झोपाचंही नाही. मी जर काय डिसिजन घेतलंय तर मग बाकीच्या कलावंतांचा कार्यक्रम मिळावे म्हणून काहीतरी 2 पावलं मी मागे घेतोय. महेश गुरव यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. मी तुमका कधी बुवा वाईट म्हटले नाही. परत एकदा सांगतोय मी तुमका चांगलो बुवा एक म्हणतो. फक्त कोणतरी चढवितानी जर बोलशे हई येऊन तर माती खाशा. ह्या मलाकडे ठरवा. तुमका काय 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 बुवांची एक सवय असते. आज माझ्यासोबत लोकी बुवा असत, काय करू त्यांचं वीक पॉईंट काय, तसं करू नको. तुमका जेवढा झेपाल तेवढा बिंदास बोला. बरं एक सांगतं, या मायबाप भजनी श्रोतेच्या समोर जरी तुम्ही तुमच्या मुखातून एखादी शिवी बाजू केली तरी पण तुमचा मी एक शब्द वाईट बोलले ना तर ह्या क्षेत्र हळूच होऊ शकते. एवढं प्रामाणिक असते मी या क्षेत्राशी. पण डबलबारी म्हटल्यावर थोडासा बोलणं हो बाय या मनात तुम्ही बुवा असेल. नाही तर माका रंगलेल्या तोंडाचे मुके घेणारा माका जमत नाही का. आणि सेटलमेंटचे कार्यक्रम मी कधी करत नाही. लोकांना वाटा पाय पुढच्या वेळी संजय पवार आणि लोकी बुवाने ठेवलं पाहिजे. थोडासा बोला खाव्या ना बुवा. स्वप्नीलला विचारा आमच्या असू दे. बाकी काय खरोखर देव माणूस होते का चांगला म्हणत होतं रे. आता त्यांनी म्हटल्या पवार, त्यांनी तुम्ही खरंच पवार होत ना काय करशा म्हणजे काय नेमकं जाता येईल तरी नांदगाव सुद्धा झेल बुवा. मगाशी तुम्ही सांगितलं की बुवा तुम्हाला चांगला म्हटलं नाही. बुवा किती वेळा सांगितलं मी तुम्हाला. आता काय करू बाहेर पाठीमागात फिरा संजय पवार चांगला आहे नको करू रे बाबा. आणि आणखी एक सांगा, दुसऱ्या पोहाने तुम्ही कमी लेखता.
व कमी लेखण्याचा प्रश्न नाही आहे, लक्षात ठेवा. बारी तिथे कॉम्पिटिशन मध्ये झाली पाहिजे, ते कॉम्पिटिशन असतं एक डबल बारी. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं भजन हे वेगळं आणि डबल बारी वेगळी. व आज तुम्ही मान्य करणार नाही, पण स्वतःच्या घरी जाऊन उद्या एक 5 मिनिटं एकटे बसायला सांगा, सध्याच्या डबल बारी क्षेत्रामध्ये भजन शिल्लक राहिलंय का? मी नावं घेऊन सांगेन भजनामध्ये काय काय बाजार मांडतात ते. हा याचं उत्तर तुमच्याकडे. फक्त लोकेने काय केलं मग सगळं होतं ते. मला तरी बोलायचं नाही, पण डबल बारी म्हटल्यावर सध्या काय चालू आहे. रुपावलीच्या अगोदर 100 गाणी म्हटली जातात आणि लोके बुवाला फक्त ऑर्केस्ट्राचा बुवा म्हटला तर लाज वाटत नाही. आता बोलायचं नाही, जाम घ्यावा एवढं शब्द सांगतो. एक शब्द आता बोलू शकत नाही. बोललं तर काय लाभ पडतं, गाडी चुकली तरी झाला. मी हात पत्करून जाणार बुवा नाही. हा आमच्या असे करू नको, कोणती काहीतरी माका म्हणजे दाखवतात माझ्याकडे. अरे माझ्याकडे भेटण्याच्या तरी महाराष्ट्र गीत म्हणतोय. महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा. हरियाण बुवा या बुवाने काहीतरी बुवा घेतलं पाहिजे आपल्याकडून. आता महाराष्ट्र गीत ह्या बोलले तरी तुम्ही सांगता गर्वान बोलता. मी बोलतोय का खराब होतोय या रंगदेवतेच म्हणून सांगते. महाराष्ट्र गीत भजनामध्ये कोटणकर बुवाने आणलं, मी सांगतो ना. आणि त्याच्यानंतर आम्ही आणलो. आता आम्ही आणलं म्हणून काय काय शाळपाटा जाणवली हो, तर त्यांचा मोठा ग्रुप होय आनंद आणू दे. राज्यगीत सगळ्यांचा अधिकार आहे, सगळ्यांचा अधिकार आहे, आता मान्य करा ना. आता मी चाल घालते म्हणून मान्य करून काय होया. मी असं म्हटलंय काय तुमका सांगतोय, मी असं म्हटलंय काय की मी कपडे घालू लागल्यापासून हे कपडे घालू लागले असं म्हटलंय नाही. मी शालीचा बोललोय. अरे बुवा आतापर्यंत मी या शालीवरून भानगडी केले, मी केले. आमच्या लोक तुम्ही सांगायचा नाही, तिचा तो नाही, नाही पेटला. आता इतर बघा तो गजर. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती एकत्र एक गीत घेतो आणि बाळासाहेबांवर 2 ओळी म्हणून मग मी गजर घेणार आहे व मी तरी बोललो तरी वेळ घेणार नाही, कारण तुम्हाला सुद्धा
सुद्धा संधी मिळाली पाहिजे या मताचा मी आहे. असं मी कोकणात पण बुवा गजर म्हणते. कोकण पुण्यभूमीवर एक देव गावात, एक देव गावात, एक लिंगडा. या फक्त काय या मनापासून नाही म्हणत, या फक्त तुमचा माहिती जळवण्यासाठी म्हणतो. लिहून काय घेऊ पाहिला व वाघ आम्ही कधी स्वतःला म्हटलं नाही. आमच्या बॅनरच्या मागे वाघ लावले जातात अर्थात ही पदवी आपण लावून बुवा घ्यायची नाही. लोकांना वाटलं पाहिजे की हा जो भजन करतोय तो असं करतोय. लोकांनी ठरवलं पाहिजे उगाच तुम्ही जळा नको किंवा तुम्ही पण वाघच आहात. तुम्ही कुठे कमी आहात? तुम्ही काय खायच्या बाबतीत कमी आहात? थोडासा आवाज घेऊ वाटता तर ठीक आहे ना. तुमच्यासारखं बोलाय सध्याच्या घडी देवा शपथ मी एवढा आता बोलते तुम्ही देऊन सोडत नाही अजिबात. एका भजन म्हणतो आम्ही रिस्पेक्ट करतो तुम्ही त्याचं हे करावं. आमचा एकदम किसपाटा समान म्हणून मग आमचा अवतार झाला करून बोलायचं म्हणून. आणि लोकांच्या ध्यानामनात जर आवाज असेल तर थोडासा काहीतरी करूच लागतो. कोकण पुण्यभूमीवर दोन राजा इथे गाजले. कोकण पुण्यभूमीवर एक त्याला एक रावण, एक त्याला एक रावण, एकच अवतार रावण.
धंदे करतात ना तेव्हा एक आनंद वेगळा असतो, लक्षात ठेवा. नितीन पवार साहेब यांच्याकडून आमचे मगवाजवादक प्रणव धुरी आणि संदेश सुतार यांच्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे.
बुवाला काय मला आता बोलायचं नाही आणि मी काय बोललो पण नाही आणि बोलणार पण नाही. फक्त उगाच शेवटी माझ्या वाईटावर जाऊ नका. हा, तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून मी सन्मान करतो तुमचा. वा, तुमचा जर माझा राग येत असाल तर तो रागात काढा. ऐते राग आला माका काय बोला माका बोलल्यावर माका मग भयंकर राग येतात. तुमचे काय सांगितले माझे पण कोणतरी चाहते असतील असू देत ना. मग चाहत्यांच्या बाबतीत माझ्या नादात लागू नको. चाहत्यांच्या बाबतीत सांगत्या त्यांच्या जीवावर तर आमची उडी असेल. बाळासाहेबांवर कोवळीचा गजर घेतो आणि मग गजर घेऊन बुवाकडे वारी देऊया. गाणी 100 म्हटलं जाते. सर्वेश लोके यांच्याकडून माझ्यासाठी 300 रुपयाचं बक्षीस आहे आणि प्रणव आणि संदेश यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद.
धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये एकच झाल्या वाघ हो जन्मला. आपण बुवा शेळी आहोत, शेळी. मी प्रामाणिकपणे सांगतो, इथे पक्षाचा विषय नाही. आमचा पक्ष म्हणजे हरिनाम. मी पक्षीय राजकारण कमी केलेलं आहे पूर्ण, पण जे आहे ते रोखठोक बोलतो, म्हणून काही लोकांना वाईट वाटेल. महाराष्ट्र आणि त्यात मुंबई गोवा, पहिली ज्यावेळी मुंबईमध्ये मराठी माणसं या एरियामध्ये जास्त राहायची, त्यावेळी बाळासाहेब कणखरपणे या मुंबईमध्ये ठाण मांडत होते. लक्षात ठेवा, आताच्या परिस्थितीवर मला बोलायचं नाहीये. आणि ही मुंबई महाराष्ट्र जो मराठी माणूस ताटमानेने जगतोय ना, त्याचं सगळं श्रेय बाळासाहेबांना द्यायला हरकत नाही. म्हणून सांगतो, महाराष्ट्रामध्ये एकच झाल्या वाघ हो जन्मला. भजन को धंदा समझ कर नाम बदनाम करो, सुरदार करके हुआ ढोलिया. जलता है जलने दो, बुझाना मेरा काम नहीं. जला जला कर राख कर न तू तो लोगे हुआ मेरा नाम. महाराष्ट्रामध्ये एकच झाल्या वाघ हो जन्मला. या वाघानं महाराष्ट्र घालविला. समस्त हिंदू बांधव आणि मराठी जनाने दिलेली आहे. नाहीतर आमका 150 रुपयात बुवा पावती मिळता. भजन रत्न, कोकण रत्न, सिंधू रत्न 150 रुपयाचा अर्ज करा. फक्त आमका ती मोठे पडा काय बुवा झोपता. हा प्रतिभाताई पाटील वेगळ्या पक्षाच्या होत्या, पण मराठी महिला म्हणून कुणालाही न घाबरता बिनशर्त पाठिंबा दिला राष्ट्रपती पदासाठी. एवढी हिंमत बाळासाहेब म्हणून हिंदुस्थानामध्ये कोणामध्ये नाही बुवा. म्हणून सांगतोय बघा, मुंबईतून हद्दपार झाला असता बुवा. हे डबल मार्के सामने तुमच्या मुंबईमध्ये झाले नसते, लक्षात घ्या. म्हणून सांगतोय, मराठी माणसाचा स्वाभिमान जपला हो साहेबांनी. शब्दाला होती धार, शब्दाला होती धार, धायाला गेले अनेकाला.
भवानीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा स्वस्ति गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं मूलं विनायकं चिन्तामणि बालपणाला ते रांगण्यात गेलं समधीर सारं तरुणपण मेलं काय अर्थाच्या जगण्याला काय अर्थाच्या जगण्याला आता म्हातारपणी म्हणे धाव देवा सांभाळी तू विठ्ठला आता म्हातारपणी म्हणे नंतर संगत चढली काय झालं बघा गेल्या खेळात बालपण हरिवाल नाकाशात ठेविलं जन्मदात्या आई सुप्रसिद्ध बुवा कृष्णा तोरसकर यांचे शिष्य बुवा निलेश दळवी यांच्याकडून 150 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद. तारुण्याची मस्ती अंगात आई बाबाला नेहमी धावत आई बाबाला नेहमी धावत आई बाबाला नेहमी धावत तरुण पण सगळ्यात बेकारच पलीकडे आई वडील आपले म्हातारे झालेले असतात
म्हातारपण आहे. आपण जर आपल्या आई वडिलांना म्हातारपणी त्रास दिला तर त्याच्या 7 पटीने त्रास आपली मुलं आपल्याला देणार आहेत. म्हणून सांगतोय बघा, तारुण्याची मस्ती अंगात, आई बापाला ठेवी रागात, आई बापाला ठेवी रागात, आई बापाला ठेवी रागात. मिळत किंवा भावाची संगत, मग व्यसनाला गेला या घात, मग व्यसनाला गेला या घात, मग व्यसनाला गेला या घात. अंगात व्याधीनं बंदिरी कधी. एक बार एका आपल्याकडे जर रेग्युलर बसली ना तर मग बरोबर खेळू शकतो. आता भजन वातावरण परत मला सोडायचं कधी त्याच्याकडे जाता नाही. सो येऊ उभे हो आवळे मुळे बघ 21 वर्ष झाले बघ 1,500 देते 1,500 असं नाही ना. तुम्ही ठरवा किती देत असेल. आपलं काय विषय नाही, मी तुमचा बोलत नाही. एका 4,000 देऊची बघ. मी माझ्या बरोबरवाल्यांना बोलते, आता बाकीच्या बोला अधिकार 4,000 मी फक्त वकील घेऊन जाणार. तारुण्याची मस्ती अंगात, आई बापाला ठेवी रागात, आई बापाला ठेवी रागात, आई बापाला ठेवी रागात. मिळे किंवा भावाची संगत, मग व्यसनाला
का